मागच्या वेळेस खुल्या प्रवर्गातून किंवा थोडक्यात मराठा म्हणून ज्यांनी निवडणूक लढवली आणि आत्ताच्या वेळेस ते कुणबी म्हणून म्हणजे थोडक्यात ओबीसी आरक्षणातून ज्यांनी निवडणूक लढवली त्याचा एक इंटरेस्टिंग डेटा समोर आला त्या संदर्भात हा खास व्हिडिओ करतोय. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, PCB टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. एक इंटरेस्टिंग डेटा आहे. म्हणजे महापालिकेच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 128 जागा आहेत. 128 मध्ये 20 SCच्या शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातीच्या आहेत, 3 ST म्हणजे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या आहेत, 35 OBCच्या आहेत. 35 OBC मध्ये ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये ज्याला OBC कॅटेगरीमधले जे वर्ग आहेत जातनिहाय त्याची थोडी इंटरेस्टिंग माहिती समोर आलेली ती फक्त तुमच्याशी शेअर करायची म्हणून हा फक्त आताचा व्हिडिओ आहे. 35 OBC आरक्षणातल्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये जवळपास भाजपमध्ये 16 कुणबी आहेत, राष्ट्रवादीकडे 7 कुणबी समाजाचे आहेत, शिवसेनेकडे 2 कुणबी. म्हणजे OBC आरक्षणामध्ये किंवा इतर नागरी मागास प्रवर्ग आपण ज्याला म्हणतो त्याच्यामधून ज्यांनी निवडणूक लढवलेल्या आहेत, थोडक्यात कुणबी जातीचा दाखला घेऊन ज्यांनी निवडणूक लढवलेल्या आहेत त्या संदर्भातला हा फक्त डेटा आहे. तो फक्त तुमच्याशी शेअर करायचा आहे कारण इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे आता सदर महापौर पदाचं आरक्षण पडलेलं आहे. महापौर पदाच्या आरक्षणामध्ये तो खुल्या प्रवर्गासाठी आहे, परंतु आता शत्रुघ्न काटेंनी कुणबी म्हणून निवडणूक लढवली, OBC आरक्षणातून निवडणूक लढवलेली आहे, परंतु आता खुल्या प्रवर्गातून ते महापौर होणार आहेत. म्हणजे हा इंटरेस्टिंग डाटा तुम्हाला मुद्दाम शेअर करतोय मी. ह्याच्यामध्ये आपण पहिलं सुरुवातीला तुम्हाला एक सांगतोय 35 नावं जी आहेत त्या 35 नावामध्ये कुणबी दाखल्यावरती कोण लढलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये बाकी कोणत्या पक्षाचे किती हे आपण बोलूया. बघा, विकास नामदेव साने हे कुणबी दाखलेचे. प्रभाग क्रमांक कसे आहेत? प्रभाग क्रमांक 1 विकास नामदेव साने राष्ट्रवादी काँग्रेस आहेत, कुणबी दाखल्यातून कुणबीमधून निवडून आले आहेत. नंतर प्रभाग क्रमांक 2 सुजाता निलेश बोराटे ह्या माळी समाजाचे आहेत, परंतु त्या भाजपमधून निवडून आले आहेत. मी सुरुवातीला फक्त कुणबी दाखले तुम्हाला सांगतो कोणकोणते. 3 मध्ये प्रभाग क्रमांक 3 नितीन काळजे हे कुणबीमधून भाजपचे उमेदवार आहेत, भाजपचे नगरसेवक आहेत. प्रभाग क्रमांक 4 हिराबाई गोवर्धन गुले कुणबी भाजपचे आहेत. प्रभाग क्रमांक 5 सागर बाळासाहेब गवळी कुणबी हे भाजपचे आहेत. नंतर प्रभाग क्रमांक 6 रवी लांडगे जे बिनविरोध निवडून आले ते पण कुणबीमधून आहेत, भाजपचे आहेत. नंतर प्रभाग क्रमांक 7 विराज विश्वनाथ लांडे हे सुद्धा कुणबी राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. नंतर प्रभाग क्रमांक 8 नम्रता योगेश लोंढे ह्या माळी आहेत, भाजपच्या आहेत. प्रभाग क्रमांक 9 वैशाली ज्ञानेश्वर घोडेकर माळी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस. 10 सुप्रिया महेश सांगुडे कुणबी आहेत, भाजपच्या वतीने. नंतर प्रभाग क्रमांक 11 रीटा सचिन सानप ह्या वंजारी समाजाच्या आहेत, भाजपकडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 12 प्रवीण महादेव भालेकर हे कुणबीमधून निवडून आले, भाजपचे आहेत. प्रभाग क्रमांक 13 अर्चना अक्षय करांडे ह्या सुतार समाजाच्या आहेत, भाजपकडून निवडून आले. 14 कैलास गणपत कुटे कुणबीमधून म्हणजे थोडक्यात इतर मागासमधून भाजपमधून निवडून आले. प्रभाग क्रमांक 15 शरद उर्फ राजू मिसाळ हे गवळी समाजाचे आहेत, भाजपकडून निवडून आले. 16 ऐश्वर्या राजेंद्र तरस हे कुणबीमधूनच शिवसेनेच्या उमेदवार आहेत, शिवसेनेचे नगरसेवक आहेत. 17 भाऊसाहेब भोईर हे सुद्धा कुणबी मधूनच थोडक्यात OBC आरक्षणातून झालेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे. 18 अपर्णा निलेश डोके ह्या माळी समाजाचे आहेत, भाजपमधून आलेले आहेत. 19 शीतल उर्फ विजय गोरख शिंदे गुरव समाजाचे भाजपमधून निवडून आले. 20 मनीषा श्याम लांडे कुणबी राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. 11 संदीप बाळकृष्ण वाघेरे कुणबी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आले. 22 नीता विलास पाडळे कुणबी भाजपकडून निवडून आले. 23 तानाजी हरिभाऊ बारणे कुणबी भाजपकडून निवडून आले. 24 विश्वजित श्रीरंग बारणे कुणबीमधून खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव शिवसेनेमधून आले. 25 रेश्मा चेतन भुजबळ माळी समाजाचे आहेत, भाजपमधून मिळाले. 26 आरती सुरेश चोंदे कुणबीमधून त्यांनी निवडणूक लढली, OBC मधून भाजपच्या आहेत. नंतर 27 सविता बाळकृष्ण खोळे ह्या सुद्धा कुणबी भाजपकडून आहेत. नंतर 28 शत्रुघ्न सीताराम काटे म्हणजे बापू काटे भाजपचे शहराध्यक्ष ते सुद्धा कुणबीमधून आले, भाजपचे आहेत. नंतर 29 शशिकांत गणपत कदम हे सुद्धा कुणबीमधून आलेले आहेत, भाजपचे आहेत. 30 स्वाती चंद्रकांत काटे या सुद्धा कुणबीमधूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत.
31 ब मधून ज्ञानेश्वर जगताप हे सुद्धा कुणबी मधूनच भाजपचे उमेदवार आहेत. 32 ब हर्षल मच्छिंद्र ढोरे कुणबी हे सुद्धा भाजपचे आहेत. नंतर 6 ब रेश्मा देवकर कुणबी भाजपचेच आहेत उमेदवार. थोडक्यात कुणबी जातीच्या दाखल्यावरती म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या दाखल्यावरती म्हणजे पूर्वी मराठा म्हणून लढलेत, कुणबी मधून सुद्धा लढलेले आहेत. म्हणजे ओबीसी आरक्षणामधून आलेले भाजपचे कुणबी आहेत 16, राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणबी आहेत 7 आणि शिवसेनेचे कुणबी आहेत 2. मग अशा प्रकारे ह्याच्यामध्ये ज्याला आपण ओबीसी कॅटेगरी मधले वंजारी 1, सुतार 1, गवळी 1, गुरव 1 आणि बाकी सर्व कुणबी, अशा प्रकारे 35 ज्या ओबीसीच्या जागा आहेत त्यातला हा आरक्षणाचा डेटा तुमच्याशी शेअर करायचा म्हणून खास तो व्हिडिओ केलेला आहे. एका जाणकार अभ्यासकाने त्या संदर्भामध्ये ही माहिती आमच्याकडे पाठवली. खास म्हणजे कुणबी जातीच्या दाखल्यावरती मराठा समाजाची किती मंडळी उभी आहेत हा डेटा शेअर करण्यासाठी हा खास व्हिडिओ केलाय. याबद्दल तुमचं काय मत पडतं जरूर नोंदवा. धन्यवाद.